नमस्कार, मी प्रतिभा आपले होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत करीत आहे। आज आपण छान मस्त जे आपण पोहे बनवतो ना, तेच पोह्यात या पोहेचा आपण छान मस्त खमंग असा चिवडा तयार करणार आहोत। तोही झटपट असा, अगदी मार्केटमध्ये मिळतो अगदी तसाच आपण हा चिवडा तयार करणार, तोही कमी तेलकट आणि छान मस्त कुरकुरीत असा हा आपला चिवडा तयार होणार आहे। चला तर साईडला पाहूया। त्यासाठी बघा, आपण जे पोहे करतो ना तेच पोहे घेतलेले आहे। पॅकेटचे पोहे आहेत, अर्धा किलो घेतलेले आहे, छान वाढवून घेतलेले आहेत मी हे पोहे। त्यानंतर एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत, एक वाटी खोबरं घेतलेलं आहे, त्यानंतर एक वाटी दालवा घेतलेला आहे आणि 1 ते 1.5 मोठा गाठा लसणाचा सोलून घेतलेला आहे आणि एक बाउल मी मिरची घेतलेली आहे आणि भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे। बघा, भरपूर कढीपत्ता घातल्याने आपला चिवडा एकदम छान होतो। त्यानंतर बघा, धने, जिरे आणि सोप हे एक चम्मच घेतलेला आहे वाटून जाडसर, 1 चम्मच साखर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 2 चम्मच मी लाल तिखट घेतलेलं आहे, 1 चम्मच मी हळद घेतलेली आहे। लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आमचूर पावडर घेतली आहे 1 ते 1.5 चम्मच, ते सुद्धा आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। बघा, मी अशी झाऱ्याची चाळणी घेतलेली आहे आणि पोहे छान कडकडीत मस्त वाढवून घेतलेले आहे। त्यामुळे बघा, मस्त कडक तेलामध्ये आपल्याला हे पोहे फ्राय करायचे आहे। बघा, मग ते लगेच थोडेसे घातले की बघा किती छान मस्त असे कुरकुरीत आपले मस्त पोहे लगेच होऊन येतात। बघा, अशा पद्धतीने या चाळणीच्या साहाय्याने बघा पूर्ण जे तेल जे एक्स्ट्रा आहे ते पूर्णपणे काढून टाकायचं। बघा, पूर्णपणे तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं, त्यामुळे आपला जो चिवडा आहे तो सुद्धा तेलकट होणार नाही आणि घरी छान मस्त मार्केटसारखा आपला हा चिवडा तयार होणार आहे। बघा, आता एक बॅच मी अशीच तळून घेतलेली आहे। आता आपण दुसरी बॅच सुद्धा तळून घेऊया आणि एका मोठ्या भांड्यामध्ये मी पोहे पूर्णपणे काढून घेतलेले आहेत। बघा, थोडे पोहे टाकले आणि वरून झाऱ्याने असे फिरवले की सर्व बाजूनी पोहे छान मस्त कुरकुरीत होऊन येतात। पण तेल मात्र अगदी आपल्याला कडक हवं आहे, कडक तेलामध्येच हा चिवडा करायचा आहे। बघा, मस्त असं अर्धा किलो पोह्यांचा छान मस्त भरपूर असा चिवडा तयार होतो आणि झटपट होतो। त्यानंतर बघा, मी दालवा घेतलेला आहे, तो सुद्धा आपण थोडासा मस्त तेलामध्ये तळून घेऊया, त्यामुळे आपले जे दालवा आहे तो सुद्धा मस्त कुरकुरीत होतो। बघा, तो सुद्धा अशा पद्धतीने झारून घेऊया आणि एका चाळणीमध्ये काढून घेऊया, त्यामुळे जे एक्स्ट्रा तेल वगैरे असेल तर ते निघून जाईल। त्यानंतर बघा, मी शेंगदाणे घेतलेले आहे, शेंगदाणे सुद्धा मस्त आपण कुरकुरीत होईपर्यंत मस्त तळून घेऊया। बघा, अशा पद्धतीने हलवून घ्यायचे, म्हणजे सर्व बाजूने शेंगदाणे सुद्धा मस्त कुरकुरीत आपले तळले जाते। शेंगदाणे सुद्धा आपण काढून घेऊया। त्यानंतर बघा, मिरची घातलेली आहे, मिरची सुद्धा आपल्याला छान मस्त कडकडीत अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची, नाही तर आपला जो चिवडा आहे ना तो मऊ पडतो। बघा, मिरची सुद्धा तळून झालेली आहे। त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे, खोबरं आपल्याला थोडंसं लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे। अगदीच लाल भाजलं तर ते खोबऱ्यांना खायला कडवट लागतं। बघा, अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे। त्यानंतर लसण आहे, तो मी थोडासा ठेचून घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला मस्त आता लालसर रंग होईपर्यंत, कडक होईपर्यंत छान मस्त तळून घ्यायचं आहे। लसण घातल्याने आपल्या चिवड्याची चव आहे ना खूप छान येते, मस्त कुरकुरीत आपला असा चिवडा तयार होतो। त्यानंतर मी कढीपत्ता घेतला आहे, कढीपत्ता पूर्णपणे स्वच्छ धुवून आणि सुकून घ्यायचा, नाही तर अंगावर तेल उडू शकतं। बघा, कढीपत्ता सुद्धा मस्त आपला कडकडीत झालेला आहे, हा सुद्धा आपण वेगळा काढून घेऊया। बघा, संपूर्ण साहित्य असं झटपट झालेलं आहे, मस्त आपला कुरकुरीत असा चिवडा तयार होत आहे। बघा, आता मी आता दुसरी कढई घेतली, त्यामधलंच मी तेल घेतलेलं आहे थोडंसं गरम, आणि आपण जे साहित्य घेतलं होतं धने, जिरे आणि सोप आणि जे लाल तिखट आणि हळद वगैरे घेतलेलं आहे ते आपण थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेऊया। बघा, थोडंसं परतून घेऊया, त्याचा कच्चेपणा पण निघून जाईल आणि चवीला सुद्धा आपला चिवडा छान होईल। बघा, आता तो झालेला आहे गरम करून। त्यानंतर बघा, जे पोहे मस्त मी मोठ्या भांड्यात घेतलेले आहे, आता हे संपूर्ण साहित्य आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊया। बघा, कुठेही तुम्हाला असं तेलकट दिसणार नाही, चिवडा खूप मस्त झाला होता, मुलांना तो खूप आवडला आणि मी पहिल्यांदा ट्राय करून बघितला होता, पण खूप छान हा चिवडा तयार झालेला होता। आणि जो आता मसाला केलेला आहे आपण तो सुद्धा आपण घालून घेऊया। बघा,
त्यानंतर बघा मी 1 चम्मच त्यामध्ये साखर घातलेली आहे. तुम्ही साखरेची पिठी साखरसुद्धा करून तुम्ही घालू शकता, पण मी तशीच घातलेली आहे, तरी पण खूप छान लागतो. बघा मस्त आता हे चिवडा व्यवस्थित मिक्स. आता तुम्हाला पांढरा दिसत असेल, पण थोड्या वेळानंतर जे पोहे आहेत ना ते पूर्णपणे हळदीचा आणि तो तिखटाचा लाल रंग आहे तो घेऊन घेतात आणि मस्त छान गर्द असा पिवळ्या रंगाचा आपला चिवडा छान तयार होतो. पण खूप छान चिवडा तयार होतो. मी पहिल्यांदा ट्राय केला, खूप छान झाला, मस्त झाला, तर सर्वांना खूप आवडला होता. बघा मस्त आपला चिवडा तयार झालेला आहे. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप छान होते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटलेली आहे. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.